विद्यार्थी मित्रांनो, आपण घातांकाचे काही नियम शिकत आहे. बघा नियम नंबर पहिला काय म्हणते, हे जर नियम आपल्याला माहित असला ना तर आपण नियमाच्या बेसवर घातांकाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बघा नियम नंबर पहिला काय म्हणते की इथं सांगितलं नियम नंबर पहिला काय मी तुम्हाला सांगतो. जर पाया समान असेल मित्रा, जर पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया होत असेल तर वरच्या संख्यांची बेरीज करावी. नियम नंबर पहिला काय म्हणते, जर पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया होत असेल तर वरच्या संख्यांची बेरीज करावी. म्हणजे काय, पाया समान आहे मग 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती होते 9. मग याचं उत्तर काय येणार आहे, 7 चा घात किती 9. असं कोणते प्रश्न विचारला, समजा इथे विचारलं a चा घात 3 असेल, गुणाकार क्रिया होत आहे a चा घात 5 असेल. मग काय सांगितलंय, जर पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया होत असेल तर वरच्या संख्यांची बेरीज करावी. म्हणजे 3 आणि 5 किती होते मित्रा, तर 8 होते. संपला कार्यक्रम. नियम नंबर पहिला. चला नियम नंबर दुसरा काय म्हणते, नियम नंबर दुसरा सांगते, जर पाया समान असेल व भागाकाराची क्रिया होत असेल तर वरच्या संख्येची वजाबाकी करावी. वरती काय आहे की पाया समान असेल व मधात गुणाकाराची क्रिया आहे तर बेरीज करायची. इथं पाया समान असेल व मधात भागाकाराची क्रिया होत असेल तर वरच्या संख्यांची वजाबाकी करायची. मग 11 जशा तसं 7 - 2, 11 जशा तसं 7 - 2 गेले किती, तर 11 चा घात 5. संपला कार्यक्रम. चला नियम नंबर तिसरा काय म्हणते, जर घातांकाचा काय सांगितलंय, जर घातांकाचा परत घात असेल, जर घातांकाचा परत घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा. म्हणजे काय 9. मग घातांकाचा परत घात आहे 2 गुणाकार 3. घातांकाचा परत घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा. 3 दोन्ही किती होते माहिती तर 6. संपला कार्यक्रम. पहा नियम नंबर 4 काय म्हणते, कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल, कोणत्याही संख्येचा, म्हणजे समजा a गुणाकार b गुणाकार c असेल, या तिघाचा घात जर 0 असेल तरी उत्तर एकच येतं. कोणत्याही संख्येचा, मग असते 2 गुणाकार 3 गुणाकार 4 गुणाकार 5 गुणाकार -2 काही असेल, याचा घात जर 0 असेल तर उत्तर एकच लिहावा. लक्षात ठेवणे. असे 4 नियम बघितले. संपला कार्यक्रम.